लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हायकोर्टात धाव घेणाऱ्या काँग्रेसची ही आहे लाडका मुल्ला योजना। महाविकास आघाडी सत्तेत आली तर आमच्या मागण्या पूर्ण करा असं गाऱ्हाणं गात मुस्लिम कट्टरपंथी काँग्रेस नेत्यांकडे गेले। त्यांच्याकडे अनेक विखारी मागण्या केल्या आणि त्यातही कहर म्हणजे काँग्रेसचं सरकार आलं तर ऑल इंडिया उलेमा बोर्ड या मुस्लिम संघटनेनं दिलेल्या 17 अटी मान्य करण्याचं आश्वासन नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी दिलंय। काय आहेत मुस्लिम संघटनेच्या मागण्या? महाविकास आघाडीची लाडका मुल्ला योजना 2012 ते 2024 या काळात मुस्लिमांवर झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेवर बंदी घालावी। मशिदीतल्या इमामांना दरमहा 15,000 रुपये द्यावेत। वक्फ बोर्डाला 1,000 कोटी रुपयांचा निधी द्यावा। वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करावा। मुस्लिमांना 10% आरक्षण द्यावं। चिथावणीखोर भाषण दिलं म्हणून अँटी टेररिझम स्क्वॉडने जेलमध्ये टाकलेल्या मौलाना सलमान अझहरी यांना जेलमधून सोडवण्यासाठी मोदी सरकारला पत्र लिहावं। मुस्लिमांना पोलीस भरतीत प्राधान्य द्यावं। रामगिरी महाराज नितेश राणेंना जेलमध्ये टाकण्यासाठी आंदोलन करावं। ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे मुफ्ती मौलाना अलीम हाफिज मस्जिदीचे इमाम यांना शासकीय कमिटीवर घ्यावं। महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात शासनातर्फे 500 कर्मचाऱ्यांची भरती करावी। वक्फ बोर्डाच्या संपत्तीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कायदा करावा। मोहम्मद पैगंबरांविरोधात बोलणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। या सगळ्या योजना महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणाऱ्या नाना पटोलेंनी मान्य केल्या आहेत। यावर त्यांनी स्वतः सही केली आहे। मतदारांनो, ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे। काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष सत्तेत आले तर महाराष्ट्रात विखारी ताकदींचं वर्चस्व वाढेल।